अनेक वेळा बघा लाडक्या बहिणीच्या योजना घराघरापर्यंत पोहोचल्या, लोकांना आनंद झाला. परंतु फलटणमध्ये असं दिसतंय असं फिरल्यानंतर की 11च्या नंतर या लाडक्या बहिणी देखील इकडे सुरक्षित नाही आहेत. याच्याबद्दल काय उपाययोजना किंवा कसं काय बघा? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही फलटण पोलीस स्टेशनचं जे वसुली केंद्र यांनी तिथे बसवलेलं आहे ते आम्ही बंद करणार आहोत. फलटण पोलिसांना आम्ही स्ट्रिक्टली ताकीद देणार आहोत की तुम्ही कायद्याप्रमाणे तुमच्या युनिफॉर्मचे जी काही ऑनर नाही तर प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याप्रमाणे काम करणं गरजेचं आहे, अथवा तुम्ही कृपा करून फलटणमधनं ट्रान्सफर मागा. दुसरी गोष्ट, ह्यांची जी दमदाटी आत्तापर्यंत चालत होती, दुर्दैवी गोष्ट आहे की संपदा मुंडेंच्या ज्या एक आत्महत्या त्या मुलीने केली त्याच्यामुळे मला वाटतं आत्ता बऱ्यापैकी नागरिकांमध्ये सुद्धा धाडस आलेलं आहे की आम्ही असल्या संस्कृतीला इथे उगवून देणार नाही आणि असली संस्कृती आम्ही काढून टाकणार. त्याच्यामुळे आमचा प्लॅन सरळ आहे की आम्हाला जर इथे निवडून दिलं गेलं तर 100% आम्ही सगळं जे प्रशासन आहे त्याच्यावर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवणार आणि त्यांना वेळोवेळी त्यांच्या ते नीट काम करतायत का नाही त्याच्यावर आम्ही त्यांना म्हणजे नियंत्रण करणार. पण वेळोवेळी जर कुठं ते चूक करत असतील तर त्या चुकीला आम्ही माफ करणार नाही. मग त्यांच्यावर योग्य ती कारवाई असेल ती आम्ही करणारच.